CTET बालमानसशास्त्र 20 प्रश्न उत्तरे त्यांची बहुप्रायी प्रश्न MCQ उत्तरासह आहेत. नंबर 1, बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? पर्याय क्रमांक ए, फक्त वातावरण, फक्त अनुवंशिकता, वातावरण प्लस अनुवंशिकता, शिक्षक. उत्तर आहे सी पर्याय, वातावरण प्लस अनुवंशिकता. प्रश्न दुसरा, पियाजे यांच्या मते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयात असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 ते 11 वर्ष. 3, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ZPD ही संकल्पना कोणी मांडली? ही संकल्पना विंगोस्की या शास्त्रज्ञांनी मांडली. शिकण्याच्या प्रक्रियेत रिइन्फोर्समेंट कोणत्या सिद्धांतात येते? उत्तर आहे व्यवहारवाद. 5वा प्रश्न, फ्रूट यांच्या मते व्यक्तिमत्वाचे 3 घटक कोणते? पर्याय आहे 1, ID, इगो, सुपर इगो. 6, चाइल्ड इज ॲन ॲक्टिव्ह लर्नर ही कल्पना कोणत्या विचारवंताने मांडली? उत्तर आहे पियाजे. 7, बंडुरा यांनी कोणता सिद्धांत मांडला? उत्तर आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग. 8, मूल सर्वप्रथम काय शिकते? उत्तर आहे सी, रडणे आणि आवाज देणे. 9, भावनिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? उत्तर आहे बी, कुटुंब. 10, स्किनर यांनी कोणता सिद्धांत मांडला? उत्तर आहे बी, ऑपरंट कंडिशनिंग. 11, मुलांचे व्यक्तिमत्व कशामुळे घडते? उत्तर आहे सी, जन्मजात अधिक वातावरण. 12, मुलांचे सर्वात जलद शारीरिक व मानसिक विकास कोणत्या वयात होतो? शिशु अवस्था. 13, मोटिवेशन म्हणजे काय? उत्तर आहे वर्तनासाठी प्रेरणा देणारी शक्ती. 14, इंटेलिजन्स म्हणजे काय? समस्या सोडवण्याची क्षमता हे उत्तर आहे. 15, मुलामध्ये भाषा विकासाची सुरुवात कशामुळे होते? वातावरणातील आवाज यामुळे होते. 16, लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस ही संकल्पना कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे? उत्तर आहे सी, मानवतावाद. स्कॅफोल्डिंग संकल्पना कोणाची आहे? विगोस्की या शास्त्रज्ञाची आहे. ट्रायल आणि एरर सिद्धांत कोणी मांडला? थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी मांडला. चुका आणि शिका सिद्धांत. मोरल डेव्हलपमेंट नैतिक विकास कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे? कोलबर्ग या विचारवंताशी संबंधित आहे. इन्साइट लर्निंग कोणी शोधले? कोहलर या शास्त्रज्ञाने शोधून काढलेले आहे. असे नवनवीन व्हिडिओ मानसशास्त्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.